हॉटेलसारखे नाही तर हॉटेलपेक्षाही एकदम भन्नाट चवीचे, एकदम टेस्टी, बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी असे चिकन लॉलीपॉप आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2-4 मिरच्या, लाल मिरची टाकली तर टेस्ट छान येते, त्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून जर मोठे पीसेस असतील तर त्याला सुरीने अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायचा आहे। त्यामध्ये हळद, मीठ, लिंबू आणि 10 रुपयाचं चिकन 65 मसाल्याचं पॅकेट टाकून घेतलेलं आहे। तयार केलेलं वाटण टाकून पीसेसला छान चोळून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर आपण असं डायरेक्ट तळलं तर आपलं चिकन 65 तयार झालं, पण मला मुलांच्यासाठी चिकन लॉलीपॉप बनवायचं होतं, म्हणून मग मी त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि 2 अंडी त्यामध्ये फोडून टाकलेली आहेत। अंड्यामुळे मिश्रण एकदम छान टेस्ट येते आणि त्याचं असं एक लवचिक आवरण तयार होतं। आता यामध्ये मी 1 चमचा मैदा, पाव चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेतलेली आहे आणि एकदम व्यवस्थित हे सर्व मिश्रण पीसेसला चोळून घ्यायचं आहे। आता 1 ते 2 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे। मला संध्याकाळी करायचं होतं, म्हणून मी हे सकाळीच सर्व पीसेसला लावून ठेवलं आणि संध्याकाळी काढल्यानंतर त्याला थोडंसं असं पाणी सुटलेलं होतं। मग यामध्ये मी घातलेलं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे सर्व पाणी सोक करून घेतलं आणि आवरण एकदम छान असं घट्ट झालं, त्याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झाली। आता यामध्ये घातलेले आहे थोडेसे चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्समुळे चमचमीत अशी टेस्ट येते। आता एकदम मीडियम फ्लेमवरती तेल तापलं की त्यामध्ये पीसेस व्यवस्थित सोडून आणि मसालाही त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे, म्हणजे प्रत्येक घासामध्ये आपल्याला छान अशी मसाल्याची आणि चिकनचीही टेस्ट लागेल। आता कमी गॅसवरती 5 ते 7 मिनटं हे पीसेस एकदम व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान शिजेल आणि खातानाही असे कच्चे वगैरे लागणार नाहीत। आता 7 मिनटानंतर हे पीसेस अतिशय व्यवस्थित शिजलेले होते, त्याचं टेक्स्चर आणि रंगावरून तुमच्या लक्षात येतं आहे आणि खूप क्रिस्पी असेही झालेले होते मीडियम फ्लेमवरती तळल्यामुळे। आणि छोटे पीसेस जे असतात ते एकदम लवकर शिजतात। अशा पद्धतीने आलटून पलटून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे हे तळून घ्यायचे आहेत। तेल मी इथे थोडंसंच वापरलं आहे, कारण हे तेल पुन्हा फक्त चिकनच्या किंवा मटनच्या भाजीसाठीच वापरता येते, त्यामुळे कढई छोटी वापरायची, म्हणजे तेलाची क्वांटिटी जरा जास्त दिसेल आणि आपले पीसेस त्यामध्ये बुडतील, म्हणजे व्यवस्थित ते तळता येतील। छोटे पीस तळले जातात, पण मोठे पीस मग दोन्ही बाजूने आलटून पलटून तळून घ्यावे लागतात। आता तुम्ही हे शेजवान चटणीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकतात। एकदम मस्त, एकदमच टेस्टी झाले होते, आमच्या घरात तर सगळ्यांना फार आवडले। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।